नमो बुद्धाय। भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या धर्मग्रंथाच्या व्हिडिओ क्रमांक 15 मध्ये आपण प्रथम खंडातील भाग 6वा बुद्ध आणि त्यांचे समकालीन यातील पोटभाग 1 बुद्धाचे समकालीन व 2 समकालीनांविषयी बुद्धाची वृत्ती आणि प्रथम खंडातील भाग 7वा साम्य आणि भेद यातील पोटभाग 1 बुद्धांनी काय त्याज्य ठरविले, 2 बुद्धांनी कोणते बदल केले व 3 बुद्धांनी काय स्वीकारले हे पाहिले। आजच्या व्हिडिओ क्रमांक 16 मध्ये आपण द्वितीय खंड धम्मदीक्षेची मोहीम भाग पहिला भगवान बुद्ध आणि त्यांचा विषाद योग यातील पोटभाग 1 धर्मोपदेश करावा की करू नये, 2 ब्रह्मसहमपती सुवार्ता जाहीर करतो व 3 धम्मदीक्षेचे 2 प्रकार हे पाहणार आहोत। भाग पहिला भगवान बुद्ध आणि त्यांचा विषाद योग। 1 धर्मोपदेश करावा की करू नये। ज्ञानप्राप्ती करून घेतल्यावर आणि आपल्या धम्म मार्गाची रूपरेखा निश्चित केल्यावर भगवान बुद्धाच्या मनात एक प्रश्न उभा राहिला, पुढे जाऊन दुसऱ्यांना धर्मोपदेश करावा की स्वतःची व्यक्तिगत पूर्णावस्था प्राप्त करून घेण्यासाठी आपले जीवन व्यतीत करावे। ते स्वतःशीच म्हणाले, नव्या तत्त्वज्ञानाचा मला लाभ झाला आहे हे खरे, परंतु सामान्य माणसाला ते तत्त्व मान्य करणे आणि त्याचे अनुकरण करणे अत्यंत कठीण आहे। बुद्धिमान लोकांना देखील ते सहजासहजी कळणार नाही। ईश्वर आणि आत्मा यांच्या गुंतागुंतीतून स्वतःची सुटका करून घेणे मानवाला कठीण आहे। धार्मिक विधी आणि समारंभ यांच्यावरील श्रद्धेचा त्याग करणे माणसाला कठीण आहे। माणसाला कर्मवादापासून स्वतःची मुक्तता करून घेणे कठीण आहे। आत्मा अमर आहे या श्रद्धेचा त्याग करणे आणि आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व नाही व तो मृत्यूनंतर अस्तित्वात राहत नाही हा माझा सिद्धांत मान्य करणेही लोकांना कठीण आहे। मनुष्य जात स्वार्थरत आहे आणि त्यातच ती आनंद आणि सुख मानते। स्वार्थ सोडून सदाचरणाची शिकवण मान्य करणे मनुष्य जातीला कठीण आहे। जर मी माझ्या सिद्धांताची शिकवण दिली आणि इतरांना ती समजली नाही किंवा समजल्यावरही त्यांनी ती मान्य केली नाही किंवा मान्य करूनही ते ती अनुसरले नाहीत, तर त्यांना तो एक त्रास आणि मलाही तो एक तापच होऊन बसेल। जगापासून दूर असा एक संन्याशीच राहून माझ्या या तत्त्वज्ञानाचा उपयोग स्वतःला पूर्णावस्था प्राप्त करून घेण्यासाठी का करू नये, त्यांनी स्वतःला प्रश्न केला। निदान मी स्वतःचे तरी कल्याण करून घेऊ शकेन। याप्रमाणे विचार करीत असताना भगवान बुद्धाचे मन त्यांच्या तत्त्वज्ञानाची इतरांना शिकवण देण्याकडे न वळता निष्क्रियतेकडे झुकले। भगवान बुद्धाच्या मनात काय चालले आहे हे जाणून ब्रह्मसहमपती विचार करू लागला। खरोखर जग नष्ट होत आहे। सम्यक संबुद्ध तथागत जर निष्क्रियतेकडे झुकतील व ते आपल्या धम्माची शिकवण इतरांना देणार नसतील तर या जगावर खरोखरच विनाश ओढवेल। चिंताग्रस्त असा ब्रह्मसहमपती ब्रह्मलोक सोडून आला व बुद्धांच्या पुढे उभा राहिला। आपले उत्तरीय वस्त्र खांद्यावर नीट सावरून नम्रतेने हात जोडून तो म्हणाला, आपण आता सिद्धार्थ गौतम नसून भगवान बुद्ध आहात। आपण सम्यक संबुद्धत्व प्राप्त झालेले भगवंत आहात। आपण तथागत आहात। आपण जगताला अंधकारातून मुक्त करण्याचे कसे नाकारू शकता? सन्मार्गापासून चुकत असलेल्या मानवजातीचे रक्षण करण्याच्या कार्यापासून आपण कसे विमुख होऊ शकता? आपला सद्धम्म ऐकवयास न मिळाल्यामुळे या जगात वावरणाऱ्या अशुद्ध मनाच्या माणसाचा अधपात होत आहे। ब्रह्मसहमपती पुढे म्हणाला, भगवंत जाणतच आहेत की प्राचीन कालापासून मगधवासियांत अनेक दोषांनी भरलेला एक अशुद्ध धर्म प्रचलित आहे। आपल्या अविनाशी धम्माचे द्वार त्यांच्यासाठी भगवंत खुले करणार नाहीत काय? पर्वत शिखरावर उभा राहणारा मनुष्य ज्याप्रमाणे आपल्या सभोवताली खाली उभे असलेल्या सर्व लोकांकडे पाहतो, त्याचप्रमाणे प्रज्ञेच्या शिखरावर चढून त्या सर्वोच्च स्थानावर उभे राहून पाहणाऱ्या हे दुःखमुक्त भगवान दुःखाच्या सागरात बुडालेल्या या लोकांकडे पहा।
जन्मऋणांतून मुक्त झालेल्या हे विजयवीरा, उठ, जगाकडे जा, त्यांच्याकडे पाठ फिरवू नको. भगवान देव आणि मानव यांच्यावरील करुणा बुद्धीने त्यांना आपल्या सद्धम्माची शिकवण देण्याचा निश्चय करवत. भगवान बुद्धांनी उत्तर दिले, थोर मानवश्रेष्ठ ब्रह्मा, मी माझ्या धम्माचा सार्वजनिक उपदेश केला नाही. याचे कारण मला तसे करणे तापदायक होईल असे वाटले. जगामध्ये अतिशय दुःख आहे हे जाणून भगवान बुद्धाला पटले की हात जोडून संन्यासी म्हणून स्वस्थ बसणे आणि जगात जसे घडते आहे तसेच घडू देणे हे योग्य नाही. संन्यास निरुपयोगी असल्याचे त्यांना दिसून आले. जगापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ होय. संन्याशाला देखील जगापासून सुटका नाही. जगापासून दूर पळून जाण्यापेक्षा जग बदलून त्याची सुधारणा करणे हेच अवश्य आहे हे त्यांनी जाणले. भगवान बुद्धांना हे पटले की त्यांनी संसाराचा त्याग यासाठी केला की जगात इतका संघर्ष आहे व त्यापासून जगात दुःख व दैन्य निर्माण झाले आहे आणि त्यावर त्यांना कोणताच उपाय माहीत नव्हता. जर आपल्या धम्मप्रचाराने जगातील दुःख आणि दैन्य दूर करता आले तर केवळ निष्क्रियतेचा पुतळा बनून स्वस्थ न बसता जगात पुनर्रूपी जाऊन त्याची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे हे त्यांनी ओळखले. म्हणून भगवान बुद्धांनी ब्रह्मसहमपतीची विनंती मान्य केली आणि आपल्या सिद्धांताची शिकवण जगाला देण्याचा त्यांनी निश्चय केला. 2. ब्रह्मसहमपती सुवार्ता जाहीर करतो. भगवान बुद्धांनी आपला उपदेश जनतेला देण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात आपण यश मिळवले हा विचार मनात येऊन ब्रह्मसहमपतीला अतिशय आनंद झाला. त्याने भगवान बुद्धांना वंदन केले, त्यांस प्रदक्षिणा घातली आणि त्यांच्याकडे एकदा वळून पाहून तो निघून गेला. परत जाताना तो जगाला घोषित करीत होता की ही शुभवार्ता ऐकून आनंद व्यक्त करा. जगातील सर्व दुःखाचे व पापाचे मूळ भगवान बुद्धांनी शोधून काढले आहे. त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही त्यांना सापडला आहे. दुःखी व कष्टी जीवांना भगवान बुद्ध स्वास्थ्य देतील. युद्धपीडितांना ते शांती देतील. ज्यांचे हृदय विदीर्ण झाले आहे, ज्याचा धीर खचला आहे, त्यांना ते धीर देतील. जे पददलित आहेत आणि जे जुलुमाखाली चिरडले गेले आहेत त्यांच्यात ते आशा आणि विश्वास निर्माण करतील. जगातील दुःखग्रस्तांनो, जीवन जगण्यासाठी झगडणाऱ्यांनो, न्यायासाठी तळमळणाऱ्या जीवांनो, या शुभवार्तेने आनंदित व्हा. जखमी झालेल्यांनो, आपल्या जखमा बऱ्या झाल्याच असे समजा. भुकेलेल्यांनो, आता पोटभर अन्न खा. थकलेल्यांनो, आता विश्रांती मिळालीच असे समजा. तृषार्त्यांनो, आपली तहान भागवून घ्या. अंधारात चाचपडणाऱ्यांनो, आता प्रकाश प्राप्त करून घ्या. निरुत्साही जन हो, आता हर्षभरित व्हा. भगवान बुद्धांच्या सिद्धांतात अशी उत्कट प्रेरणा आहे की जे परित्यक्त अथवा अनाथ आहेत त्यांना आपले करण्याची उत्कट इच्छा निर्माण होते. जे अधपतित आहेत त्यांना आपला उद्धार करून घेण्याची उदात्त प्रेरणा मिळते आणि जे पददलित आहेत त्यांना प्रगतीपथावर नेणारा समतेचा प्रकाश झोत मिळवत. भगवान बुद्धाचा धम्म हा सदाचारी शिकवण देणारा धम्म आहे आणि पृथ्वीवर सदाचरणाचे राज्य प्रस्थापित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. त्यांचा धम्म म्हणजे सत्य, संपूर्ण सत्य, सत्याशिवाय दुसरे काहीही नसून ते केवळ सत्यच आहे. धन्य आहेत भगवान बुद्ध की त्यांचा मार्ग बुद्धिवादी मार्ग आहे आणि तो धार्मिक भोळसटपणातून मुक्तता करणारा मार्ग आहे. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मध्यम मार्गाचा उपदेश करतात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे सद्धम्मच शिकवितात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे शांती देणाऱ्या निब्बाणाची शिकवण देतात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मैत्री, करुणा आणि मातृभावाची शिकवण देतात की जी माणसाला आपल्या बांधवांची बंधमुक्तता करण्यास सहाय्यभूत होते. 3. धम्मदीक्षेचे 2 प्रकार. भगवान बुद्धांच्या धम्मदीक्षेच्या योजनेत धम्मदीक्षेला 2 अर्थ आहेत. ज्याला संघ म्हटले जाते त्या भिक्खू वर्गाचा सभासद होणे हा धम्मदीक्षेचा एक अर्थ. भगवान बुद्धांच्या धम्माचा सामान्य अनुयायी किंवा उपासक म्हणून गृहस्थाने धम्मदीक्षा घेणे हा दुसरा अर्थ होय.
भिक्खू आणि उपासक यांच्या जीवनमार्गात 4 बाबी वगळल्यास कोणताही फरक नाही. उपासक हा गृहस्थच राहतो तर भिक्खू हा गृहहीन परिव्राजक बनतो. उपासक आणि भिक्खू या दोघांनाही आपल्या आयुष्यात काही नियमांचे पालन करावे लागते. भिक्खूंच्या बाबतीत या नियमांचे उल्लंघन दंडनीय ठरते. उपासकाच्या बाबतीत हे नियम म्हणजे आज्ञा होत. त्याने आपल्या सामर्थ्यानुसार त्या शिलांचे जास्तीत जास्त पालन करावयाचे असते. उपासकाला संपत्ती बाळगता येते, भिक्खूला ती बाळगता येत नाही. उपासक होण्यासाठी कोणताही संस्कार करावा लागत नाही. भिक्खू होण्यासाठी उपसंपदा नावाचा संस्कारविधी करावा लागतो. भगवान बुद्धांनी त्यांच्याकडे दीक्षेसाठी आलेल्यांना भिक्खू किंवा उपासक बनविले. आपण भिक्खू व्हावे असे वाटल्यावर कोणत्याही उपासकाला भिक्खू होता येते. जर भिक्खूने आपल्या मुख्य व्रतांचा भंग केला किंवा भिक्खू संघाचे सभासत्व सोडून देण्याची त्याची इच्छा असली तर तो भिक्खू राहत नाही. ज्यांची नावे पुढील पृष्ठांत आली आहेत त्यांनाच भगवान बुद्धांनी दीक्षा दिली असे समजू नये. जी निवडक उदाहरणे दिली आहेत ती आपल्या धम्माची शिकवण देण्याच्या किंवा आपल्या भिक्खू संघात प्रवेश देण्याच्या बाबतीत बुद्धांनी कोणत्याही प्रकारे स्त्री पुरुष भेद किंवा जातीभेद मानला नाही हे दाखविण्यासाठीच निवडली आहेत. तर मित्रहो, द्वितीय खंड धम्मदीक्षेची मोहीम भाग पहिला भगवान बुद्ध आणि त्यांचा विषादयोग यातील पोटभाग 1 धर्मोपदेश करावा की करू नये, 2 ब्रह्मसहमपती सुवार्ता जाहीर करतो व 3 धम्मदीक्षेचे 2 प्रकार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिले. येणाऱ्या पुढील व्हिडिओ क्रमांक 17 मध्ये आपण द्वितीय खंडातील भाग 2 परिव्रजकांची धम्मदीक्षा यातील पोटभाग 1 सारनाथ येथे आगमन, 2 बुद्धाचे पहिले प्रवचन, 3 भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन विशुद्धी मार्ग व 4 भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन चालू अष्टांगिक मार्ग किंवा सदाचाराचा मार्ग हे पाहणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ क्रमांक 17 मध्ये. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक नमस्कार.